सुस्वागतम. सर्व विद्यार्थी मित्रांनो, तुमचं खूप स्वागत आहे. मी माधवी चिटणीस, सहशिक्षिका, PES गर्ल्स हायस्कूल पुणे. आज आपण इयत्ता 6वी पाठ 3 मराठी डॉक्टर कलाम यांचे बालपण हा पाठ पाहणार आहोत. त्याचे लेखक आहेत डॉक्टर अब्दुल कलाम. विंग्स ऑफ फायर या आत्मचरित्राचा माधुरी शानभाग यांनी अग्निपंख या नावाने अनुवादित केलेल्या पुस्तकातून पुढील प्रसंग घेतलेला आहे. विद्यार्थ्यांनो, आपण एक छोटीशी गोष्ट पाहणार आहोत. मी गोष्टीला सुरुवात करते. रामेश्वरम नावाच्या छोट्याशा गावामध्ये अब्दुल नावाचा एक अत्यंत हुशार मुलगा राहत होता. तो त्याचे आईबाबा आणि भावंडांबरोबर राहत होता. त्याला पुस्तके वाचनाची खूप आवड होती. तो ज्या गावात राहत होता तेथे पुस्तकं म्हणजे एक दुर्मिळ वस्तू होती. मात्र त्याला पुस्तकं वाचनाची ओढ प्रचंड होती. त्याच्या गावामध्ये माणिकम नावाचे एक क्रांतिकारक राष्ट्रभक्त राहत होते. त्याच्याकडे पुस्तकांचा बऱ्यापैकी संग्रह होता. ते नेहमी अब्दुलला पुस्तके वाचण्यासाठी सदैव उत्तेजन देत होते. मिळेल ते पुस्तक अब्दुल वाचत गेला. पुस्तके मागण्यासाठी अब्दुल नेहमी त्यांच्या घरी धाव घेत असे. त्यांच्या लहानपणी शमसुद्दीन नावाच्या त्याच्या एका दूरच्या भावाचा अब्दुलच्या जीवनावर बराच प्रभाव पडला. रामेश्वरममध्ये येणाऱ्या वर्तमानपत्रांचा हा शमसुद्दीन एकुलता एक वितरक होता. रोज सकाळच्या रेल्वेगाडीने पंबन गावाहून वृत्तपत्रांचे गठ्ठे येत. गावातल्या हजारभर सुशिक्षितांच्या वाचनाची गरज भागवणाऱ्या शमसुद्दीनचा व्यवसाय म्हणजे एक खांबी तंबू होता. स्वातंत्र्याच्या चळवळीची वाटचाल ग्रामस्थांना समजणे हे अत्यंत महत्त्वाचे कार्य त्याच्या वृत्तपत्रातून साधले जात होते. कोणाला भविष्य जाणून घेण्यास रस असे तर कोणी चेन्नईच्या बाजारपेठेतले सोन्या चांदीचे भाव समजण्यासाठी उत्सुक असत. तर काही जण जिज्ञासू वृत्तीने हिटलर, महात्मा गांधी आणि बॅरिस्टर जिनांबद्दल जाणून घेण्यात रस घेत होते. अनेक गावकरी एकत्र येऊन स्वातंत्र्य चळवळीबद्दल चर्चा करीत असत. सर्व जणांना पेरियार E.V. रामस्वामी यांच्या चळवळीबद्दल जाणून घेण्यात रस होता. दिनमणी हे त्यावेळचे सर्वात लोकप्रिय तमिळ वर्तमानपत्र होते. छापलेले शब्द त्यावेळी अब्दुलला वाचता येत नसत. त्यातील चित्रांकडे बघून तो समाधान मानत असे. शमसुद्दीन आपल्या गिऱ्हाईकांना पेपरचा अंक वाटण्यापूर्वी अब्दुल त्यातील चित्रे बघून घेत असे. अब्दुल 8 वर्षाचा असताना सन 1939 दुसरे महायुद्ध पेटले. काय कारण असेल त्याला माहिती नव्हते. त्या सुमारास बाजारात चिंचोक्यांना अचानक भरपूर मागणी आली. छोटा अब्दुल ते चिंचोके घेऊन गोळा करून मशिदीजवळच्या एका दुकानामध्ये देत असे आणि चिंचोके विकून त्याला अख्खा 1 आणा मिळत असे. घरची गरिबी असल्याने शेवटी अब्दुलच्या वडिलांनी लाकडी नौका बांधायचा व्यवसाय करायचे ठरवले. अब्दुलच्याच गावातील अहमद जलालुद्दीन नावाच्या एका कंत्राटदाराबरोबर अब्दुलच्या वडिलांनी समुद्रकिनारी नौका बांधण्याचा व्यवसाय सुरू केला. पुढे जलालुद्दीनचा अब्दुलच्या बहिणीशी म्हणजे जोहराशी विवाह झाला. जलालुद्दीन आणि अब्दुल यांच्यामध्ये गट्टी जमली. जलालुद्दीन हा अब्दुलला युद्धाच्या कथा सांगत असे आणि दिनमणी या वर्तमानपत्राच्या शीर्षकातून तो शोधत राही. त्याच्या गावात युद्धाचे अदृश्य परिणाम जाणवणे अशक्य होते. पण हळूहळू भारताला सक्तीने युद्धात सामील व्हावे लागले आणि देशात आणीबाणी पुकारली गेली. त्यावेळी रोज सकाळी पंबनहून येणारी रेल्वेगाडी रामेश्वरमला थांबेनाशीच झाली. हा युद्धाचा ठळक परिणाम त्यावेळी गावावर झाला. मग चालत्या रेल्वेगाडीतून वर्तमानपत्रांचे गठ्ठे रामेश्वरम ते धनुष्यकोडी दरम्यान खाली फेकले जात. ते गठ्ठे गोळा करण्यासाठी शमसुद्दीनला मदतनीस हवा होता आणि अब्दुलपेक्षा दुसरा योग्य उमेदवार त्याला कुठून मिळणार होता. अब्दुलने शमसुद्दीनच्या कामात त्याला मदत केली. अब्दुलच्या आयुष्यातील पहिली कमाई करायला शमसुद्दीनची अब्दुलला खूप मदत झाली. त्यावेळी स्वतःच्या कष्टाने मिळवलेल्या पहिल्या कमाईचा अभिमान अब्दुलच्या चेहऱ्यावर दिसून येत होता. अब्दुलने त्याच्या वडिलांकडून प्रामाणिकपणा आणि स्वयंशिस्त शिकला, तर त्याच्या आईने त्याच्यावर चांगल्या गोष्टींवर विश्वास ठेवायची आंतरिक शक्ती दिली, दयाळू वृत्ती दिली.
त्याच्या 3ही भावंडांनी आणि एका बहिणीने देखील हा ठेवा त्यांच्या आईवडिलांकडून उचलला होता. पण अब्दुलला जलालुद्दीन आणि शमसुद्दीनचा निकटचा सहवास घडला. त्याने अब्दुल स्वतंत्र आणि वेगळा बनत गेला. शाळेत शिकायला न मिळालेले शहाणपण त्याने जलालुद्दीनकडून शिकला, तर शमसुद्दीनकडून त्याने चेहऱ्यावरून दुसऱ्याच्या मनातले, शरीराची, डोळ्यांची भाषा ओळखायला शिकला. याचे सर्व श्रेय अब्दुल निसंशय त्या दोघांच्या सहवासात त्याच्यावर पडलेल्या प्रभावाला देत असे. रामेश्वरम सोडून जिल्ह्याच्या ठिकाणी रामनाथपुरमला शिक्षण घेण्यासाठी अब्दुलला जायचं होतं. त्याने त्याच्या वडिलांकडे त्यावेळी परवानगी मागितली. त्याचे वडील त्याला म्हणाले, "अबुल बेटा, तुला मोठे व्हायचे असेल तर गाव सोडून शिक्षणासाठी बाहेर जायलाच हवे. या मातीचा, इथल्या स्मृतींचा मोह सोडून तुझ्या इच्छा आकांक्षा जिथे पूर्ण होतील तिथे तुला जायला हवे. आमचे प्रेम, आमच्या गरजा तुझा रस्ता कधीही अडवणार नाहीत." असे म्हणून त्याच्या बाबांनी त्याला शहरात शिक्षणासाठी जाण्याची परवानगी दिली. मात्र अब्दुलची आई त्याला दूर पाठवायला काळजीने आढेवेढे घेत होती. शमसुद्दीन आणि जलालुद्दीन अब्दुलसोबत रामनाथपूरला आले. त्यांनी त्याचे शाळेत नाव घातले, त्याची राहण्याची व्यवस्था नीट केली. पण श्वार्झ हायस्कूल आणि या नव्या वातावरणात त्याचा जीव रमेनासा झाला. 50,000 वस्ती असलेल्या या शहरात सदैव गजबज असायची. पण रामेश्वरमला जसा एकजिन्सीपणा होता तसा इथे त्याच्या अनुभवाला आला नाही. त्याला घराची ओढ अस्वस्थ करायची आणि म्हणून रामेश्वरमला जेव्हा जेव्हा जायची संधी मिळेल तेव्हा हा अगदी धावत पळत सुटायचा. शिक्षणाच्या उदंड संधीपेक्षा त्या छोट्या अबूला आईच्या हातच्या जीवनाची ओढ मोलाची वाटत असे. हळूहळू घरापासून दूर जाणे तो स्वीकारत गेला. नव्या वातावरणाशी जुळवून घ्यायचे त्याने मनाशी ठरवले. त्याच्या वडिलांच्या त्याच्याकडून विशेष अपेक्षा आहेत हे त्याला ठाऊक होते. आपल्या अब्दुलने कलेक्टर व्हावे अशी त्याच्या वडिलांची इच्छा होती. त्यांचे स्वप्न पूर्ण करणे आता अब्दुलचे कर्तव्य होते. त्यासाठी रामेश्वरममध्ये वाटणारी सुरक्षितता, तिथले प्रेमळ वातावरण यांचा त्याग करणे अब्दुलला भाग होते. हाच अब्दुल पुढे खूप 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 शिकला, खूप मोठा माणूस झाला, भारताच्या सर्वोच्च स्थानी पोहोचला. हाच छोट्या गावातील छोटा अब्दुल आपल्या भारत देशाचे 11वे राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम होत. त्यांचीच गोष्ट मी तुम्हाला आता सांगितली. मुलांनो, या चित्रामध्ये तुम्हाला डॉक्टर अब्दुल कलाम कसे दिसत होते हे दिसतंय. मात्र त्यांच्या शेजारी जो छोटा मुलगा आहे ना, हा डॉक्टर अब्दुल कलामांचाच लहानपणीचा फोटो आहे. स्वप्न ते नाही जे झोपल्यावर येतात, स्वप्न ते आहे ज्यांनी झोपच लागत नाही, असे सांगणारे डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना भारताचे मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाते. यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1931 रोजी तामिळनाडूच्या रामेश्वरम येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव पाकीर जैनुलाब्दीन अब्दुल कलाम असे आहे. त्यांचे वडील नौकाबांधणीचे काम करीत. घरची परिस्थिती गरिबीची असल्याने लहानपणापासून ते गावात वर्तमानपत्र विकून आणि अन्य छोटी मोठी कामे करून पैसे कमवत असत आणि घरच्या परिस्थितीला हातभार लावत असत. ते भारताचे 11वे राष्ट्रपती होण्याचा मान त्यांना मिळाला. गरीब घरात जन्मलेला हा मुलगा त्याच्या अथक परिश्रमामुळे, त्याच्या कार्यामुळे देशाच्या सर्वोच्च स्थानी पोहोचला. ही बाब मुलांनो विशेष लक्षात ठेवण्यासारखी आहे. ते लोकांचे राष्ट्रपती म्हणून अत्यंत लोकप्रिय झाले होते. भारत सरकारतर्फे त्यांना त्यांच्या कार्याबद्दल पद्मश्री, पद्मभूषण, भारतरत्न अशा सर्वश्रेष्ठ पुरस्कारांनी सन्मानित केले गेले. 40 विद्यापीठातून पदवी देऊन त्यांना सन्मानित केले गेले. 2003 आणि 2006 साली MTV तर्फे त्यांना यूथ आयकॉन या अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. ते नेहमी पहाटे 4 वाजता उठायचे. डॉक्टर अब्दुल कलाम यांचे राहणीमान अत्यंत साधारण होते, पण ते खूप मोठ्या हृदयाचे होते. देशाचे राष्ट्रपती होण्यापूर्वी ते एका छोट्या खोलीत राहत असत, एका खोलीच्या फ्लॅटमध्ये राहत असत. आणि हे चित्र जे तुम्हाला दिसतंय हे अब्दुल कलामांच्या बालपणी ज्या गावामध्ये ते राहत होते, हे त्यांच्या बालपणीतलं त्यांच्या गावातलं घर आहे. रामेश्वरम या गावातील त्यांचे हे घर आहे.
शिक्षणामध्ये अत्यंत हुशार असणारे हे डॉक्टर कलाम त्यांना गणिताची विशेष आवड होती. त्यांनी आपले शालेय शिक्षण फार साधारण शाळेत पूर्ण केले. चित्रात तुम्हाला जी दिसते ना, त्या अब्दुल कलामांची गावातील शाळा आहे. त्यांनी तिरुचिरापल्ली येथे सेंट जोसेफ कॉलेजमधून BScचे शिक्षण पूर्ण केले. एकदा त्यांची चेन्नई इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये एरोनॉटिक डिप्लोमासाठी निवड झाली होती. पण त्यांना कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यास पैसे नव्हते. त्यावेळेस त्यांच्या बहिणीने जोहराने स्वतःचे दागिने गहाण ठेवून त्यांना प्रवेशासाठी पैसे दिले. डिप्लोमा पूर्ण झाल्यावर त्यांना DRDOमध्ये वैज्ञानिक म्हणून निवडले गेले. त्यांनी तेथे भारतीय वायुसेनेसाठी हेलिकॉप्टर डिझाईन बनवण्याचे काम केले. 1963 त्यांनी इस्रोमध्ये क्षेपणास्त्र विकासातील SLVच्या संशोधनात भाग घेतला. पुढे इस्रोच्या सॅटेलाइट लॉन्चिंग व्हेइकल 3 या प्रकल्पाचे प्रमुख बनले. भारतात स्वदेशी बनावटीची क्षेपणास्त्रे तयार व्हावीत अशी त्यांची मनापासून इच्छा होती. भारतासाठी त्यांनी एकाहून एक असे मिसाईल तयार केल्या आणि भारताच्या संरक्षण सामर्थ्यात मोलाची भर घातली. क्षेपणास्त्र विकासातील अग्नी या क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे जगभरातून त्यांचे खूप कौतुक झाले. अग्नी 1, अग्नी 2, अग्नी 3, पृथ्वी, आकाश अशी विविध क्षेपणास्त्रे त्यांनी निर्माण केली. त्यांच्या या कामगिरीमुळेच त्यांना मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाऊ लागले. पंतप्रधानांचे वैयक्तिक सल्लागार म्हणून काम करत असताना देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांनी अनेक प्रभावी धोरणांची आखणी केलेली होती. संरक्षण मंत्र्यांचे वैयक्तिक सल्लागार व DRDOचे प्रमुख म्हणून त्यांनी अर्जुन रणगाडा व लाईट कॉम्बॅक्ट एअरक्राफ्ट यांच्या निर्मितीत खूप महत्त्वाची भूमिका पार पाडली. विज्ञानाचा परमभोक्ता असणारे डॉक्टर APJ अब्दुल कलाम मनाने खूप संवेदनशील आणि अत्यंत साधे होते. त्यांना रुद्रवीणा वाजवण्याची खूप आवड होती. तसेच मुलांबरोबर गप्पा मारण्याचा त्यांना छंद होता. ते मुलांमध्ये रमत असत. त्यांना माहिती होतं हीच मुलं उद्या भारताचे आधारस्तंभ आहेत आणि त्यामुळे ते सतत जेव्हा जेव्हा वेळ मिळेल त्या वेळेला ते मुलांबरोबर वेळ घालवत असत. डॉक्टर कलाम हे अविवाहित होते, पूर्ण शाकाहारी होते. त्यांना दाक्षिणात्य पदार्थ विशेष करून इडली खूप आवडत होते. जेवताना ते भारतीय बैठकीत खालीच मांडी घालून बसून जेवण करीत असत. बालपण अथक परिश्रमात व्यतीत करून विद्येची अखंड साधना करीत खडतर आयुष्य जगलेले आणि जगातील सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्राच्या राष्ट्रपतीपदी निवड झालेले डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे भारतीय युवकांना, विद्यार्थ्यांना सदैव प्रेरणा देणारे व्यक्तिमत्व आहेत. पुढील 20 वर्षामध्ये होणाऱ्या विकसित भारताचे स्वप्न ते सतत पाहत आले. वैयक्तिक कामापेक्षा त्यांनी सांघिक कामावर विशेष भर दिला. सहकाऱ्यांमधील उत्तम गुणांचा देशाच्या वैज्ञानिक प्रगतीसाठी उपयोग करून घेण्याची कला डॉक्टर अब्दुल कलामांमध्ये होती. हे चित्र तुम्हाला दिसतंय, यामध्ये अब्दुल कलाम अत्यंत खुश आहेत. भारतरत्न, आपल्या भारत देशातील सर्वोत्कृष्ट पुरस्कार भारतरत्न स्वीकारताना डॉक्टर अब्दुल कलाम आहेत पहा. 2002 साली त्यांना भारताच्या राष्ट्रपती पदावर नियुक्त करण्यात आले. मात्र त्यांनी भरपूर काम केले. त्यांनी त्यांच्या आयुष्याच्या काळामध्ये भरपूर काम केले, खूप शिकले, इतरांना अनेक गोष्टी शिकवल्या. मात्र 27 जुलै 2015 रोजी शिलाँग येथे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत असताना त्यांना हार्ट अटॅक आला आणि त्यांचे निधन झाले. त्यावेळीसुद्धा ते त्यांचे कार्य करीत राहिले. असे थोर व्यक्तींची माहिती तुम्हाला झाली पाहिजे. असे आदर्श मुलांना तुमच्यासमोर राहिले पाहिजेत. यासाठी तुमच्या आयुष्याला, उद्देशाला एक चांगली दिशा मिळेल. सर्व संकटांचा सामना करण्याचे बळ हे आदर्श जर तुमच्यासमोर असतील ना, तर नक्कीच तुमच्यात निर्माण होईल. मोठी स्वप्ने पाहण्याचा आणि त्यांच्या पूर्ततेचा ध्यास असे आदर्श व्यक्तिमत्वच तुमच्यामध्ये निर्माण करतील. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत शिकण्याची जिद्द, त्यांच्या जीवनावर आईवडिलांचा पडलेला प्रभाव आणि बहीण भाऊ यांचा सहवास यातून डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या बालपणाच्या जडणघडणीचे चित्रण ह्या पाठातून केलेले आहे. विख्यात अणुशास्त्रज्ञ, भारताचे माजी राष्ट्रपती, मनस्वी वृक्षप्रेमी, हाडाचे शिक्षक आणि बालकप्रेमी.
तसेच विंग्स ऑफ फायर इंडिया 2020 ए विजन फॉर द न्यू मिलेनियम आणि इग्नायटेड माइंड्स इत्यादी पुस्तके लिहिणारे, ज्यांचा श्वास, ज्यांचा ध्यास हा फक्त भारतासाठी होता, भारतीयांसाठी होता, अशा थोर, दिव्य, आदर्श भारतरत्नास डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना सलाम. मुलांनो, डॉक्टर कलामांचा आदर्श समोर ठेवा. स्वप्न ते नाही जे झोपल्यावर येतात, स्वप्न ते आहेत ज्यांनी झोपच लागत नाही. हे त्यांचे वाक्य सदैव स्मरणात ठेवा. म्हणजे तुमच्या मार्गातील सर्व कष्ट, सर्व संकट दूर करण्याचे सामर्थ्य हे तुमच्यातच निर्माण होईल. ते तुमच्यातच आहे. तुम्ही कधीही कमजोर पडणार नाही. अनेक आदर्श शोधा, त्यांचा अभ्यास करा, त्यांची पुस्तके वाचा. स्वतःचे व्यक्तिमत्व उज्ज्वल बनवण्यासाठी असे आदर्श आपल्या भारत देशात आहेत आणि हेच आदर्श तुम्हाला सदैव मार्गदर्शन करतील. मुलांनो, हा व्हिडिओ, हा पाठ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि हा चॅनल सबस्क्राईब करा. आपण पुढील व्हिडिओबरोबर भेटूया. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.